नमस्कार, मी आदित्य पवार. महाराष्ट्र टाइम्सच्या ह्या सेगमेंटमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानिमित्तानेच लोकसभेचा उमेदवार कसा असावा किंवा लोकसभेमध्ये काय विजन पुढे असावे उमेदवाराकडे आणि कोणत्या विचाराचा उमेदवार असावा, त्यांनी काय विकास करावा, यासाठी युवा पिढीला काय वाटतंय, युथ पिढीला काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सगळे कॉलेजचे आणि विद्यार्थी, महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहेत. काही फर्स्ट वोटर आहेत तर काहींनी वोट्स केलेले आहेत. सगळ्यांचं नेमकं विजन काय आहे आणि कोणतं सरकार आणि कोणत्या विचाराचं सरकार राज्यात किंवा केंद्रात असावं, हे देखील आपण सगळं माहिती त्या विद्यार्थ्यांकडनं जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जाऊया तुमच्याकडनं. दादा, तुमचं पहिलं नाव सांगा आणि काय वाटतं आजच्या लोकसभेच्या परिस्थितीवरती? 2024 लोकसभा ही कशी सुरू आहे? माझं नाव वाघा भाऊसाहेब, मी बीडचा आहे. आजची लोकसभा जर महाराष्ट्राचा राजकारण विचार केला तर बीजेपीसाठी खूप अवघड चाललंय. मला असं वाटतं की बीजेपी राष्ट्रीय स्तरावरच्या मुद्द्यावर घेऊन जात आहे, परंतु राज्यातल्या लोकांचं बीजेपीच्या धोरणाबद्दलचं पक्ष फोडाफोडीचं राजकारण किंवा तत्व नसलेलं राजकारण, हे कुठल्या पक्षात म्हणजे दमदाटी करणं, ईडीच्या धाकदपट दाखवणं, या सगळ्या गोष्टीमुळे जनता वैतागलेली आहे. जनता म्हणते स्थानिक प्रश्नावर बोला, स्थानिक आमच्या अडचणीवर बोला, तरुण म्हणतात बेरोजगारीवर बोला, शेतकरी म्हणतो शेतकऱ्याच्या भावाबद्दल बोला. अशा वेगवेगळ्या अडचणी असल्यामुळं शेतकरी हा किंवा महाराष्ट्राचा जो मतदार आहे तो बीजेपी बद्दल नाराज आहे आणि त्याचमुळं देशाच्या पंतप्रधानांना प्रत्येक मतदारसंघात जाऊन सभा घ्यावा लागते. याच्यावरूनच कळतंय की महाराष्ट्रातली जनता ही बीजेपीच्या विरोधात आहे आणि मला असं वाटतं की यावेळेस बीजेपीला महाराष्ट्रातली जनता जागा दाखवलीच राहणार नाही. बीडमध्ये काय परिस्थिती आहे? ताई निवडून येतील? सध्या बीडची निवडणूक आतापर्यंत माझ्या पाण्यात मला जसं राजकारण कळतं किंवा मी मतदान करतोय तशातली सगळ्यात खूप अवघड निवडणूक आहे. बीडची निवडणूक ही थोडंसं आरक्षणाच्या मुद्द्यावर चालू आहे, मराठा विरुद्ध ओबीसी. यामुळे ह्या निवडणुकीमध्ये काय होईल किंवा कसं होईल, कारण बीडमध्ये जर बघितलं तर 7 लाख मराठा समाज आहे, 6 लाख ओबीसी समाज आहे, 3 लाख मुस्लिम समाज आहे, 2 लाख SC ST समाज आहे. तर मला असं वाटतं की इथं SC ओबीसी आणि मराठा जर झालं तर इथं निर्णायक ठरणार मतदान आहे ते SC ST आणि मुस्लिम समाज, तो बीडचा विजेता ठरवणार आहे. जरी पंकजा मुंडेकडं व्यासपीठावर सगळे महत्वाचे नेते असले तरी बजरंग बाप्पा सोनवण्याच्या पाठीमागे नेता नसूनही जनतेचं असं मत आहे की यावेळी बजरंग बाप्पाला आम्हाला सहकार्य करायचंय. आणि जरांगे पाटील जरी वरून दिसत नसतील परंतु जरांगे पाटलाचं अप्रत्यक्षरित्या बजरंग बाप्पाला सहकार्य आहे. त्यामुळं बीडची निवडणूक आता तरी या स्थितीला कोण जिंकेल हे सांगता येत नाही. तुमच्या सांगण्यावरनं पारडं हे बजरंग सोनवणेकडे जड जाते असं दिसत आहे. ताई, काय कुठनं आलेस तू? नाव काय तुझं? माझं नाव सोनाली तांबे, मी नागपूरची आहे आणि रानडेमध्ये शिकते सध्या. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री स्वतः उभे आहेत, त्यांच्या विरोधात विकास ठाकरे आहेत. काय परिस्थिती असेल तिथं? बघा, मी कुठल्या एका पक्षाकडून बोलू नाही शकत कारण की काँग्रेस पण यावेळेस एकदम जोरशोरात उतरली आहे. होपसो मला वाटतं यावेळेस काँग्रेस जिंकेल आमच्याकडून तरी, कारण आम्ही 10 वर्ष आता विश्वास करून पाहिलाय त्याच्यावर, त्यामुळे तर वाटत नाही कुठली दुसरी सरकार आता पुन्हा हे करू शकते. बरं, आपला खासदार नागपूरमध्ये कसा असावा, काय विजन असावं त्याचं? चांगला असावा, म्हणजे त्याला माहिती असायला पाहिजे, म्हणजे नागपूरच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जाऊन त्याने पाहायला पाहिजे की काय कामं झाले, काय कामं नाही झालेली आहे. त्यासोबतच नागपूरमध्ये असे लोक पाहिजेत ज्यांनी ना समाजाच्या तळागाळाच्या लोकांशी नाही का संवाद साधायला पाहिजे, कारण की काही भाग असे आहेत नागपूरमधले जे खरंच समाजाच्या पुढे येत नाही किंवा दिसत सुद्धा नाही. तर अशा ठिकाणी जाऊन त्यांनी कामं करायला पाहिजे. मला वाटतं जसे की कुठले? मोमीनपुरासारखे काही असे जागा आहेत जिथे खूपच जास्त म्हणजे झोपडपट्ट्याचं प्रमाण आहे किंवा इतर मुस्लिम लोक आहेत किंवा विश्वासनगर किंवा गिट्टी खदान सारखे असे जे छोटे छोटे जागा आहेत तिथे खरंच आता डेव्हलपमेंटची गरज आहे. फक्त पुलं बांधून किंवा मेट्रो चालू करून आय थिंक मला नागपूरमध्ये असं वाटत नाही की मेट्रोची गरज होती, कारण की तिथे एवढी गर्दी पण नाही ना, लोकसंख्या पण तितकी नाही आहे, तरी पण मेट्रो उभी केली आहे. काही कामाचं नाही वाटलं मला. लोक आम्ही तरी 10 मेट्रो उभी झाली ऍक्च्युली, त्यामुळे आम्ही तरी, मी पर्सनली सांगते, मी 10 रुपये देऊन फक्त फिरून आले. मेट्रोचा वापर केला नाही. येस, मेट्रोचा वापर अजून केला. नक्कीच आपण नागपूरचं विजन घेतलेलं. आता तू कुठलं आहे? नाव काय तुझं? माझं नाव बाळासाहेब शेलार आहे, मी बीडचा आहे. काय परिस्थिती आहे बीडची? परिस्थिती आपण एका विद्यार्थ्यांकडनं जाणून घेतलेली आहे. मात्र तुझं पण मत घेणार आहे, तो पुण्यात शिकतोय. पुण्यात एकंदरीत राजकीय वातावरण काय पाहायला? पुण्यात तर एकंदरीत आता भाजपचे उमेदवार जे मुरलीधर मोहोळ आणि इकडं महाविकास आघाडी करून दंगेकर आहे. तर दंगेकरांचं पारड जड दिसतंय, कारण दंगेकर हे जनसामान्यातला नेता असा वाटतोय. कारण जो पुणेकरांचं असं मत आहे की जो कसब्याचा आमदार तोच पुण्याचा खासदार असं त्यांना वाटतंय.
आणि धंगेकर हे कसं असतं, प्रत्येक विद्यार्थ्यांना नावानिशी ओळखतो आणि नावानिशी बोलतो. सगळ्या ज्या आपल्या भागा असतात छोट्या निट्या उच्च दर्जाच्या, त्या सगळ्या ठिकाणी जाऊन धंगेकर हे सगळीकडे जाऊन आले आणि विकास कामांचा त्यांच्याकडे अजेंडा आहे. पण आज राहुल गांधीची सभा होते, काय फरक पडेल? 100% फरक पडेल. राहुल गांधी हे नक्कीच पंतप्रधान पदाचा चेहरा आहे आणि पुण्यात खूप गर्दी होणार आहे आज राहुल गांधीच्या सभेसाठी आणि धंगेकरांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. अमरावतीला पाहिलंय आपण, इकडं अजून दुसरीकडे पण सभा झाली आहे त्यांची, तर पुण्यात नक्कीच त्यांचा फायदा होईल. पुण्यात मोदींची पण सभा झाली, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभेनंतर काय प्रभाव वाटतोय का नाही? मोदींचा चेहरा नकोय आता लोकांना. मेरे भाई और बहिणो हे आता लोकांना इरिटेशन व्हायला लागले, नको वाटतंय लोकांना आता. तर त्यांचं युथ खरं तर काँग्रेसच्या बाजूने झुकत आहे असं दिसत आहे. मात्र आपण काय सांगू शकाल, तगडा उमेदवार दंगेकरच्या विरोधात उभा आहे, ज्याच्याकडे मसल पॉवर, मनी पॉवर हे दंगेकरपेक्षा नक्कीच जास्त आहे, पाहिल्यानंतरच कळतंय. यातनंही मार्ग काढून कसा काय दंगेकर विजय होऊ शकतो? पहिली तर काय झालेलं आहे या निवडणुकीत की कुठल्याही राष्ट्रीय मुद्द्यावर ही निवडणूक चालत नाही. तर ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर होती. म्हणजे भाजप जंग पछडते किंवा मोदीची जंग पछडतात की ही राष्ट्रीय मुद्द्यावर ही निवडणूक व्हावी, पण तसं होत नाही. तुम्ही जर सगळीकडे बघितलं, हिंदू मुस्लिमचा जो काही त्यांचा अजेंडा तो चालत नाहीये. त्यांनी मांस मच्छी मुसलमान करायचा प्रयत्न केला, ते चालत नाहीये. त्यानंतर तुम्ही त्यांनी आत्ता केले बघा वोटिंग, मुस्लिमांचे वारसा हक्काच्या संदर्भातले स्टेटमेंट, ते चालायचा प्रयत्न ते चालवायचा प्रयत्न करतात, ते चालत नाही. म्हणजे होतंय काय की ते वेगवेगळे अजेंडे सेट करायचा प्रयत्न करतात मोदीजी, पण ते कुठेही चालत नाहीत. फिरून स्थानिक मुद्द्यांवर आणि लोकांशी निगडीत असलेल्या प्रश्नावर निवडणूक होती आणि चर्चा होती. आणि हाच फरक इथे पुण्यामध्ये सुद्धा होतो. तीनही उमेदवार कॉर्पोरेशनचे असल्यामुळे त्या तिघ्या जणांनी काय परफॉर्मन्स केले याच्यावर होतं. मोहोळ साहेब दरवेळेला मोदींच्या नावानेच मत मागतात. मोदींनी असं केलं, मोदींना पंतप्रधान करायचं, मोदींना बळकट करायचं, यासाठी मतदान करा असं म्हणतात. ते कुठेही मी लोकांसाठी काय करणार आहे, मी महापौर पदात असताना काय केलं याच्यावर मत मागत आहे. आणि याच्या बरोबर विरुद्ध दंगेकर की जे लोकांमध्ये असलेले, लोकांच्यासाठी काम करणारे, 24 तास उपलब्ध असणारा असा हा कार्यकर्ता आहे. आणि ती त्यांची इमेज आहे आणि ती त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या कामाने प्रस्थापित केलेली आहे आणि त्याचा पगडा थोडासा पुढे आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मनी मसल आणि या गोष्टी निश्चित मोहळ्यांच्या बाजूने आहेत, पण प्रत्येक गोष्ट यांनी साध्य होत नाही हे आपण कसब्यातही बघितलेलं आहे. हिंदुत्वाचा मुद्दा चालत नाही असं म्हणताय तुम्ही. कोथरूडमध्ये देखील असं किंवा त्यांना मत देणार नाही किंवा कोथरूडमधनं त्यांना लीड भेटणार नाही असं काय वाटतंय का? असं आहे की कोथरूड मधले बघा, तिथे मुळातच भाजपच्या शहरावर वर्चस्व गाजवण्यासाठीची स्पर्धा चालू आहे कोथरूडमध्येच. म्हणजे तुम्ही जर बघितले तिथं तर मेघाताई कुलकर्णी आहेत, ज्यांना राज्यसभेवर खासदार केलेले आहे. त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील आहेत, ते सुद्धा एक जायंट लीडर आहेत, ते सुद्धा कोथरूडचेच आहेत. आणि आत्ता खासदारकीची उमेदवारी मोहळ्यांना दिली आणि त्या निमित्तानं पुणे शहरावर नेतृत्व कुणाचं असावं यासाठी एक सुप्त स्पर्धा तुमच्याकडे पुन्हा येणार आहे मी. काय तुझं नाव काय? मी पूनम माधव दरंदले, कुठले? जी अहमदनगरची आहे प्रॉपर. अहमदनगर, नगर जिल्हा. म्हणजे लंके विरुद्ध सुजय विखे पाटील. पुढे काय एकंदरीतच पारणं वाटतंय, कारण लंके देखील पूर्ण प्रचारात उतरलेले आहेत, पूर्ण ताकद लावत आहेत, पण सुजय विखे देखील तगडे उमेदवार, विद्यमान खासदार आहेत तिथे. काय वाटेल, काय समीकरण बद्दल? विद्यमान खासदार, परंतु आता जी पसंती आहे ना लोकांची ती निलेश लंके अशी का आहे, तर मला असं वाटतं की आपण 10 वर्षापासून गेल्या खासदार आपले सुजय विखे खासदार आहे ते, परंतु त्यांनी आतापर्यंत जे मुलांना हवे असं एज्युकेशन मला वाटतं माझ्या जिल्ह्यात नाही. कारण आम्ही जे इकडे येतोय ना तसं एज्युकेशन, साखर कारखाने तर डेव्हलप झालेले, साखर कारखाने झाले डेव्हलप, पण प्रत्येक मुलं मुली साखर कारखान्यामध्ये जॉब नाही करू शकत ना. तर त्यांनी एखादी कंपनी आपली डेव्हलप व्हायला हवी होती. अजून त्यांच्या तिकडे जे आपलं रेल्वे स्टेशन आहे त्याची पण अजून सुविधा नाहीये, माझ्या गावापर्यंत तर नाहीच आहे. परंतु मला सांगायचं एवढंच आहे की आता निलेश लंके यांना आम्ही पसंती का देतोय की प्रत्येक वेळी वारसा हक्काने आलेलाच आमदार असायला हवा असं, म्हणजे कुठेच असं लिहिलेलं तर नाहीये,
परंतु मला असं वाटतं की आता आमदार तो खासदार चेंज व्हायला हवा आणि तो चेंज झालेल्या खासदारांनी मला असं वाटतं अनेक त्या ठिकाणी कंपन्या तयार कराव्यात किंवा वेगवेगळी एज्युकेशन जे आता पुण्यात आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यात यावं लागतं. मला असं वाटतं पुण्यात न येता Uneducated, अनएज्युकेटेड देखील सुजय विखे पाटील यांनी याच्यावरती टीका केली होती. मात्र जर एज्युकेशन नसलं तर त्याकडे पुढे विजन काय असेल असा देखील मतदारांपुढे प्रश्न उभा राहिलेला आहे. वाटतंय का जर निलेश लंके निवडून आले तर विकास होईल? अर्थात अशी आम्ही इच्छा का व्यक्त केली कारण त्यांना नागरिकांचा म्हणजे मुलांचा युवा पिढीचा जास्त त्यांना सपोर्ट आहे आणि मला असं वाटतं युवा पिढीसाठी ते नक्कीच काहीतरी करतील कारण त्यांच्या एक मनात आहे ना वेगळे पण आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक वेगळे पण निर्माण करण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्यांची प्रबळ इच्छाशक्ती पाहिल्यामुळं आता युवा परिवर्तन झाले आणि मला असं वाटतं युवा त्यांना नक्कीच साथ देतील. आणि आय थिंक मला एक सांगायचंय की सुजय विखेंनाही माझं काही सुजय विखेंविषयी दुमत नाहीये परंतु ते जरी खासदार झाले तर मला एवढंच सांगायचंय की आपल्या भागातील मुलं दुसरीकडे जाऊन स्ट्रगल करतायत त्यापेक्षा जर अनेक कंपन्या जर अहमदनगर जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्या किंवा एज्युकेशनल पॉईंट निर्माण झाले तर त्या जिल्ह्यातील लोक तिथेच काम करतील एवढी अपेक्षा व्यक्त करते. शिक्षाला यायला नाही लागणार अशी हो, अपेक्षा तुझी आहे अपेक्षा आहे माझी. आणि एज्युकेशन आणि- पॉलिसी डेव्हलप व्हावी अशी हा, देखील तो develop इच्छा व्यक्त केलेली आहे आणि अशी गरज देखील त्या अहमदनगर भागात आहे असं तुझं म्हणणं आहे. आई नाव सांग तुझं. मी स्वराली पवार. कुठनं आहेस तू? तशी मी मूळ अहमदनगर श्रीरामपूरची आहे पण पुण्यातच राहते. पुण्यात राहते. हो. पण एकूणच तुम्हाला सगळे पुणे आणि प्रत्येक जिल्हा किंवा एरियाचं आपण खासदाराचं मत घेतलेलं आहे पण केंद्रामध्ये कोण पाहिजे? केंद्रामध्ये तसं तर मला वाटतं की मोदी नको बाकी कोणीही चालेल असं हे माझं स्पष्ट मत आहे. कारण याला मूळ कारण असं आहे की ते जे समाजात नेहमी फट पाडायचं काम करत आहेत नेहमी ते अजेंडे चालवत आहेत. आता सध्या त्याचा प्रभाव कमी होतोय जसे जसे मतदानाचे टप्पे पुढे जात आहेत तसं मोदी आता जास्त त्यांचे भाषण खूप प्रखर व्हायला लागले आणि ते अजेंडे चालवत आहेत पण ते काही काम करत नाहीयेत. पण मला असं वाटतं की सामाजिक शांतता सामाजिक एकता टिकणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी हे अस वर्सेस देनपेक्षा खूप 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 चांगलं मत तू व्यक्त केलेलं आहे. दादा तुझ्याकडे येतो. काय नाव तुझं आणि कुठनं आहेस तू? माझं नाव अजित शिंदे. मी अहमदनगर मधल्या कर्जत अहमदनगर कर्जत तालुक्यात कोण आहेत उमेदवार? आमच्या आता सुजय विखे विरुद्ध निलेश लंकेची फाईट दिसते. तुमच्या मनातले कोण उमेदवार? मनातलं उमेदवार तसं लोकशाहीमध्ये आपण मतपेटीतून सांगायचं असतं. आपण प्रत्यक्ष बोलून मग त्या गुप्त मतदानाचा काय अर्थ? असं काही नाही, दोन्ही बाजूचे खुल्लेबळ उमेदवार आहेत. भावनिकतेच्या मुद्द्यावर लंकेदारच असते. म्हणजे लोकांशी कनेक्ट आहे किंवा जमिनीवरचा माणूस आहे, सामान्यातून वर आलेला माणूस आहे. लोकांसाठी आपण दर्शवलं जाते. बातम्यांमधनं किंवा त्यांची प्रचारिता किंवा प्रचार सभेतनं पाहतच असतो. पण खासदार कसा असावा? यापूर्वी निवडणुका झालेल्या आहेत. 48 पैकी तुमच्या विजन मधला खासदार कोण होता? आता खासदार कसा असावा असा विचार केला ना तर खासदार त्या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचं म्हणजे नाळ ओळखणारा असावा किंवा त्यांच्यासाठी काम करणारा असावा किंवा त्यांची भावना समजणारा असावा असं मला वाटतं. पण तुमच्या मनात असं कोण खासदार राहून गेलाय का? आता म्हणजे इतर जावं आता मागच्या मला गडकरी साहेबांचं व्यवस्थित काम आहे. Vision चांगलं. चांगलं वाटतं. म्हणजे डेव्हलपमेंटच्या बाबतीत म्हणजे त्यांच्याकडे जी मिनिस्ट्री होती त्याचा कशा प्रकारे योग्य वापर केला जातो किंवा करायला पाहिजे किंवा ती लोकांपुढे कसं मांडायला पण पाहिजे हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. म्हणजे त्यांनी केलेली कामं लोकांपर्यंत कशी पोहोचवायची हे पण त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. बाकी मग आमच्या लोकसभेचे जे जुने खासदार आहेत विखे साहेब त्यांनी जे मतदारसंघात झालेलं दुर्लक्ष किंवा येणं कमी किंवा लोकांशी कनेक्टिव्हिटी कमी किंवा त्यांना भेटणं म्हणजे जरा अवघड आहे अशा थोडासा समज आमच्या मतदारसंघातल्या लोकांना आहे. पण कागदावर विचार केला तर नेते मंडळी असतील किंवा सहकार क्षेत्र असेल किंवा कारखानदारी असेल सगळ्या जमेच्या बाजू विखेंच्या आहेत. पण तसं लंकेची जमेची बाजू म्हणलं तर साधारण सामान्य जनता पेटून उठला आहे किंवा आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानंतर मराठा समाज जो भाजपवर नाराज आहे त्याचा परिणाम त्याच्यावर दिसतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नेते मंडळी जरी ह्या बाजूला असतात पारड जड असं लंकेकडे दुसरं पण असा फॅक्टर आहे की ह्या गोष्टीमुळे किंवा मराठा समाज हा मोठा भाऊ आहे आणि त्यांचं प्रेशर असल्यामुळं लोकांच्या प्रतिक्रिया जास्त लंकेच्या बाजूने येतात. पण ओबीसी समाज पण ह्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे आणि ओबीसी समाज विरुद्ध मराठा समाज हा वाद लागण्याचं काम महाराष्ट्रात ह्या राजकीय परिस्थितीतून निर्माण झाले
म्हणजे मराठा समाजाचे जरांगे पाटील असतील की छगन भुजबळांबद्दल बोलत असतील किंवा शेंडगेबद्दल बोलत असतील किंवा हिकारचे नेते जरांगे साहेब पाटलांबद्दल बोलत असतील, ह्या वादामुळे ना ध्रुवीकरण झाले. म्हणजे मताचं ओबीसी विरुद्ध म्हणजे माधव विरुद्ध मराठा असा संघर्ष त्यांनी परत निर्माण केला आहे. ह्यात आता ह्याचा प्रभाव देखील आपण मराठा मराठा आरक्षण पाहिलं होतं. आणि हे ना भाजपचे काही काही लोक आहेत ना सॉफ्ट मतदार आहेत, त्याचा काय इफेक्ट होतोय किंवा ओबीसी समाज काय करतोय किंवा त्यांना कोणत्या गोष्टी आवडल्या किंवा त्यांचं खूप म्हणजे काय वाटते ह्याच्यावर पण लोकसभेचे इलेक्शन दोन्ही म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातच आहे. आता त्याचा कसा परिणाम होतोय ते आपल्याला पाहावं लागेल. कुठल्या आहेस दादा, तू नाव काय? पंढरपूरचं ज्योतिराम रेडके, पंढरपूर. अच्छा, काय वाटतं पंढरपूरमध्ये चाललेलं आपले रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील, काय वाटतं तिथं? दीडशे मोहिते पाटलांचा विजय निश्चित आहे. निश्चित आहे. कशावरनं? विद्यमान खासदार आहेत का? विद्यमान खासदार जरी असले तरी तिथल्या जनतेचं ग्राउंड रिपोर्ट असा आहे की तिथल्या जातीय ध्रुवीकरणाला अजिबात तिथली जनता धारा देत नाही. आणि पहिल्यापासून तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला मतदारसंघ आहे. शरद पवारांनी स्वतः तिथलं नेतृत्व केले, विजयसिंह मोहिते पाटलांनी नेतृत्व केलेलं आहे. आणि त्यामुळं ती धैर्यशील मोहिते पाटलांचा विजय होईल. आणि धनगर मतदानाचं फॅक्टर महत्वाचं आहे. तर तिथले जे महत्वाचे 3 धनगर नेते आहेत, सांगोला तालुक्यातले देशमुख असतील, करमाळा तालुक्यातले नारायण पाटील असतील आणि उत्तमराव जानकर, हे तिन्ही लोक धैर्यशील मोहिते पाटलांच्या पाठीमागे असल्यामुळे काही अडचण येणार नाही. 1.5 लाखाच्या आसपास विजय होईल धैर्यशील मोहिते पाटलांचा. त्या लीडने विजय होईल असं देखील सगळ्या राजकीय वर्तुळात आणि पंडितांकडनं देखील व्यक्त केलं जातं. पंढरपूरकडे आपण पुन्हा येऊया. नमस्कार दादा, नाव काय तुमचं? माझं नाव शशांक आहे. सुशांत, कुठले आहेत तुम्ही? मी निलेश लंकेच्या गावचाच आहे, अहमदनगरचा. सगळे अहमदनगरवरनं पुण्यात शिकायला येत होते. अहमदनगरवरून पुण्यात म्हणजे पुण्यात एक ऑपॉर्च्युनिटी चांगली मिळते, शिक्षण पण चांगलं आहे. बाहेरच्या देशातले लोक येतात तसे शेजारच्या जिल्ह्यातून सुद्धा लोक येऊ शकतात. आपण तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारूया. एकूणच जी राजकारणात जी परिस्थिती उद्भवली होती, पक्ष फोडाफोडी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेली सत्ता स्थापना, काय वाटते, हे योग्य होतं का? आणि योग्य होतं का? आणि तिथली परिस्थिती पाहिजे नव्हती का अशी असं वाटतं? इंग्रज आपल्याला शिकवून देऊनच गेले थोडा राज्य करा. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्याच राजनीतीचा अवलंब केला. एकूणच हे योग्य नाहीये. धार्मिक तेढ निर्माण करणं हे चुकीचं आहे. सो समाजकारण घडलं पाहिजे. राजकीय नेत्यांकडूनच ही माणसांची अपेक्षा असते की जेवढं समाजकारण होईल तेवढं देशाचा विकास आहे. आणि विकासाच्या नावाखाली ज्या गोष्टी चालल्या ते रस्ते, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील, रस्ते पुला बांधणे किंवा आजकाल विकास म्हणजे धार्मिकताच जास्त विकासाचं नाव हे धार्मिकतेने घेतलं. सो तेवढं नसावं. समाजकारण आणि लोकांना गरजेचं काय आहे, अति विकास की मग 10 वर्ष की 70 वर्ष? काँग्रेसचे 70 वर्ष की भाजपचे 10 वर्ष? कुठे विकास झाला? 70 वर्ष विचार घेण्यापेक्षा आज गरज कोणाची आहे? माझं एवढंच म्हणणं आहे की 5 वर्षाच्या पुढे कोणतेही सरकार टिकायला नाही पाहिजे. मग ते कोणाचंही असो. जरी काँग्रेसने 70 वर्ष जगली असेल, कारण तो काळ वेगळा होता, तो इंग्रजांनंतरचा काळ होता आणि इतर सत्ता अशा परिपूर्ण नव्हत्या की त्यांना ते पूर्णपणे संबोधित करू शकतील वेगवेगळ्या कारणाने. म्हणजे असे कोणती एक सत्ता नव्हती की त्यांना तो परिपूर्ण नसेल, म्हणून काँग्रेस एकच अशी एक सत्ता होती त्यावेळेस की त्यांना ती 70 वर्ष त्यांना आपण सपोर्ट केला. तर काय नाव तुझं, काय शिक्षण घेतो? माझं नाव अमित मुंडे आहे आणि मी पत्रकारिता करतोय आणि मी मूळचा नांदेडचा आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा प्रभाव दिसतोय. अशोक चव्हाण यांचा प्रभाव पहिले पण राहिलेला आहे आणि आता पण राहतोय. मला तर एक वाटतं की एक विद्यार्थी म्हणून की कोणतं सरकार येऊ, महायुतीचं येऊ का महाविकास आघाडीचं येऊ, यांनी विद्यार्थ्यांसाठी नोकऱ्यांचं जे प्रमाण सध्या कमी झालेलं आहे तर ते थोडंसं वाढवलं गेलं पाहिजे असं मला एक वाटतं प्रामाणिकपणे. आणि दुसरं एक की जे म्हणताय तुम्ही नांदेडचं, की गेल्या टर्मचे जे खासदार होते प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आताच्या पण त्यांना उमेदवारी प्रतापराव पाटील चिखलीकरांना दिलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध आहेत वसंतराव चव्हाण. तर एकीकडे असं म्हणलं जातं की काटेकी टक्कर सध्याची सुरू आहे नांदेडमध्ये आणि मतदान झालेलंच आहे. फक्त आता प्रतीक्षा याची आहे की जो कोणी खासदार येईल त्यांनी नांदेडसाठी चांगला निधी आणला पाहिजे आणि तिथल्या इंडस्ट्रियल एरिया जो आहे, जे की मराठवाडा थोडासा मागासलेला असं म्हणतात, तर त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. पेक्षा मराठवाड्यामध्ये जे आता नुकतीच घटना घडली होती, एका हॉस्पिटलमध्ये कितीतरी जणांची 24 जणांचा मृत्यू झाला होता. अशोकराव चव्हाण यांच्या वडिलांच्याच नावाने ते हॉस्पिटल होतं, शंकरराव चव्हाण यांच्या. मेडिकल डेव्हलपमेंट कुठे झाली पाहिजे असं वाटत नाही का, किंवा दुर्लक्ष होते असं वाटत नाही का? ज्यावेळेस ती घटना झाली होती
तर त्यावेळेस मोठमोठ्या नेत्यांनी सुद्धा तिथं येऊन व्हिजिट दिलं होतं. आणि एक वस्तुस्थिती तिथली अशी आहे की मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मी तिथे शिकत होतो. त्यावेळेस असते वेळेस काही जे लोक होते ज्यांना बेड मिळत नसायचा, तर त्यावेळेस मी पत्रकारिता तिथे करत होतो. तर त्यावेळेस आम्ही ज्या लोकांना बेड वगैरे नाही मिळायचं, तर त्यावेळेस आम्ही डॉक्टरांना जाणं, बोलणं, त्यानंतर त्यांना उपलब्ध औषधोपचार जो असतील तर ते नंतर करायचे. तर थोडीशी, आणि त्या परिसरामध्ये शुकरांचा वगैरे वावर जास्त प्रमाणात तिथं आहे. तर ही पण थोडीशी दयनीय अवस्था सध्या तिथली आहे. आणि कोण बाकी वाटतंय सगळे अवस्था सुधारेल? चिखलीकर सुधारते? चिखलीकरांचाही प्रयत्न तसा गेल्या 5 वर्षात आपण पाहतोय. तर मला तर तेवढं असं नाही जाणवलं. पण असं मी नाही म्हणणार की त्यांनी काम केलेलं नाही, त्यांनी कामही केलेलं आहे. पण जी परिस्थिती सध्याची आहे तर त्यापेक्षा चांगली परिस्थिती ही नक्कीच सुधारायला पाहिजे. कारण आजूबाजूच्या तालुक्यातून, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग तिथे ह्याच्या औषधोपचारासाठी येतो तिथे. दादा कुठला असतो? मी अहमदनगर. नाव काय तुझं? शुभम पडे. अहमदनगरचे 4-5 स्टुडंट आपल्या इथनं झालेले आहेत. त्यामुळे आता अहमदनगरच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला प्रश्न असा वाटतोय की तुला राज्यात किंवा केंद्रातनं विकासासाठी झाला पाहिजे? कुठला प्रश्न ऐरणीवरती आला पाहिजे? आणि विकास कुठल्या मुद्द्यावरती झाला पाहिजे किंवा राजकारण कुठल्या मुद्द्यावरती? मला वाटतं आता 21सावं शतक आहे. शतकाच्या किंवा काळाच्या अनुषंगाने जर विचार केला तर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. आणि